तर नक्कीच दोन्ही संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अजय डीजे विरुद्ध मैत्री 11 देदाळे. तर नक्कीच संदेश डीजे मात्र आपल्या इकडे येतो आहे. स्वागत आहे संदेश. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पुनश्च एकदा. तर अजय आला असेल, अजय देखील यायचा आहे. आमच्या सोबतीला जुडायला जायचं आहे, कारण आपला संघाचा सामना आहे. कमबॉक्स मध्ये स्वागत आहे तुझं, ये. आणि मला माहिती आहे अजय आलाय का नाही आला. तर नक्कीच मैत्री 11 संघाने नाणेफेक जिंकली आणि फलंदाजी स्वीकारली. तर अजय डीजे संघाला मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलेलं आहे. नक्कीच क्षेत्ररक्षण सुरेख रचलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. पॉइंट, गली, कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट, शॉर्ट लेग. तर डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो आहे. 2 षटक पॉवर प्ले, 5 षटकांचा सामना राहील याची नोंद घ्यायची आहे. पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर, दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर पाहायला मिळतील. नक्कीच नियम, अटी, शर्ती लागू आहेत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. यस, पंचांचा इशारा येतो आहे. स्कोरर रेडी आहे. पहिलं षटक घेऊन येतो आहे विनीत. तर ओपनर बॅटर कृतिक आणि रोहन. पाहूया कृतिक आणि रोहन, जबरदस्त जोडी मैदानामध्ये ओपनिंग करताना पाहायला मिळते आहे. पहिला चेंडू, सुंदर चेंडू हाताळला. गुड लेंथ लाईन. एक चमत्कारिक गोलंदाज आहे विनीत, कौशल्यपूर्ण वेगवान गोलंदाज. आणि लेंथ लाईनचा जर विचार केला, सुरेख लाईन पकडत नेहमीच गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतो आहे. आणि त्याचा प्रत्येक चेंडू म्हणजे नक्कीच एक भेदक आणि भेदक मारा, कारण वेगवान गोलंदाज आहे कृतिक ऑन स्टाईल. यावेळेला जागा बनवली कृतिक याने. 30 यार्डच्या बाहेर चेंडू जातोय चौकाराला. तर नक्कीच चौकाराने मात्र खातं उघडून देत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे फलंदाज कृतिक. नक्कीच मैत्री 11 4 धावा, 2 चेंडू साकारला गेलेले आहेत विनीत याच्याकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट टाइम ऑर द विकेट आणि लॉंग ऑन ला कॅच मात्र ड्रॉप केला जातो आहे. एक संधी मिळते आहे कृतिक या फलंदाजाला. पाहूया या संधीचं सोनं संघासाठी करून दिलं जाईल का त्याच्याकडून, काय कामगिरी असेल. कारण काय झालं रे. अच्छा.
दरम्यान 3 चेंडू झालेले आहेत, धावसंख्या 5 आणि 5 धावांवर कृतिक खेळत असताना पाहायला मिळतोय. रोहन ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल यावेळेला. राईट टाइम ओव्हर द विकेट कडचा मारा, जवळजवळ 25 पावलांचा रनअप घेऊन फास्टर गोलंदाजी गिरणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विनीत अजय डीजे संघाकडून. पुन्हा एकदा खेळला जातोय मिड ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षित केला जातो आहे. एकेरी धाव स्ट्राईकला रोटेट करण्याची भूमिका मात्र पाहायला मिळते आहे. नक्कीच सुंदरचं आयोजन आपण बघतात पांडवाज 11 कडून आणि प्रत्येक पांडवाज इकडे सहकार्याच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतो आहे आणि कौशल्य दाखवलं जातं आहे मैदानामध्ये क्रिकेटर्स कडून. यावेळेला मात्र टापली मारली हलकीशी शॉर्ट कव्हर कडे, चुकतोय, कॅच येतोय. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच एक फक्त टॅप केला गेला आणि चेंडू शॉर्ट कव्हर कडे मस्त सुंदरसा झेल टिपला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. पहिला वहिला झटका मात्र मैत्री 11 देदाळी संघाला मिळालेला आहे विनीत यांच्या 5व्या चेंडूमध्ये. तर शेवटचा चेंडू या षटकातला नवीन फलंदाज मैदानामध्ये धनेश. पाहूया धनेश, वा सुरेख चेंडू. यावेळेला मात्र गणेश नवा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. नावामध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते आहे, धनेश नसून गणेश आहे. तर पहिला षटक संपलेलं आहे, तर दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या उत्तरार्धात धावसंख्या मात्र 6 वर पाहायला मिळते, 1 गडी बाद अशी सध्याची स्थिती मैत्री 11 देदाळी संघाची पाहायला मिळते आहे. खूपच चांगली सुरुवात सामन्याला झालेली आहे. एका बाजूला चांगली धावसंख्या, कारण 5 षटकाचा सामना आहे. पहिला षटक पॉवर प्ले भेदक गोलंदाज आपल्याला विनीत याच्याकडून पाहायला मिळाला आणि सुरुवात मात्र कृतिक याने चौकाराने दाखवून दिली होती, हे देखील पाहायला मिळालं. तर सुरुवात दोन्ही बाजूला चांगली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये एक चांगल्या सुरुवात झालेली आपल्याला चौकाराने, तर एक विकेटचं पतन देखील आपल्याला पाहायला मिळतंय. तर दुसरं षटक घेऊन येतो आहे तो म्हणजे गौरव. नक्कीच एक आदिवासी समाजातला चांगला सीझन क्रिकेटर्स देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे. फिरकीचा नाद आहे त्याच्याकडे, सुंदर गोलंदाजी, हा ब्रेक देत असताना नक्कीच लेफ्ट हँड ओव्हर द विकेट कडून त्याच्याकडून गोलंदाजी येते. सुरेख कसा गोलंदाजीचा नजराणा आत्ताच उत्तर प्रदेशला लेदर क्रिकेटचा खेळ साकारून आलेला आहे. आणि पुन्हा एकदा अजय डीजे काय पॅडवर आदळतोय चेंडू आणि लेगबायच्या माध्यमातून एक धाव गोळा केली जाते. पंच मंगेश तामोरे आणि वेदांत तामोरे आजच्या तिसऱ्या दिवसात देखील आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. खूपच निपक्ष असं पंचांची कामगिरी देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नक्कीच एक कला मात्र गौरव याच्याकडे आहे, गौरवांकित करतो आहे संघाला, कारण सुंदर गोलंदाजीचा नजराणा, ही शैली आणि शैलीदार गोलंदाजी साकारताना नेहमीच पाहायला मिळतो आहे. गौरव आपली कामगिरी मात्र चोख, कारण पॉवर प्ले आहे, दुसरं षटक आहे, फिरकीचा नाद देतो आहे, बीट केलं जातं आहे. फलंदाजांना 3 चेंडू हाताळलेत, 1 धाव मात्र दिली गेलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन करताना नक्कीच एक आगळा वेगळा चेंडू साकारण्याची तयारी असणार आहे, कारण वेगळ्या पद्धतीने थोडंसं क्षेत्ररक्षण लागलं गेलेलं आहे. यावेळेला बिहाइंड द विकेटकडे शॉट, एक धाव येते आहे, डिक्लेअर झोनमध्ये येतोय चेंडू. तर धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 8 पाहायला मिळते आहे. 1 गडी बाद
अशी सध्या मैत्री 11 संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच शांत स्वरूपात सुरू असलेले सामने पाहायला मिळते आहेत. चांगली झुंज मात्र नक्कीच पाहायला मिळणार आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दरम्यान 9+1 आपल्याला फ्री हिटचा नजारा देखील पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच पांडवाज 11चा श्रवण मात्र पहिल्या दिवशी एन्जॉयड झाला आणि एन्जॉयड बाय मात्र व्यासपीठावर उपस्थित. श्रवण, स्वागत आहे तुझं व्यासपीठावर. नक्कीच, कारण पांडवाचं टुर्नामेंट यावेळेला उंच टोला दिला जातोय. मिड विकेट कडे क्षेत्ररक्षक आहे तैनात. टिपला जातोय झेल, परंतु फ्री हिटचा नजारा होता. दरम्यान चांगल्या पद्धतीने रनिंग द बिटवीनच्या माध्यमातून धावसंख्या 2 गोळा होत असताना पाहायला मिळते आहे. नक्कीच फ्री हिटला 2 धावा उंच टोला देण्याचं सामर्थ्य मात्र बाळगलं होतं फलंदाजाने, परंतु उंची जास्त गाठली, लांबी देऊ शकला नाही. परंतु 2 धावा नक्कीच सुंदर पद्धतीने टिपल्या जात असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा टोला दिला जातो आहे. लॉंग लेग कडे क्षेत्ररक्षक घेतो आहे जेल. यावेळेला डक्का आउटला यावं लागेल. कमांड डीजे. धन्यवाद डीजे. यस, गणेश मात्र एक चांगले फटकेबाजी साकारण्याच्या प्रयत्नातून डकआउटला येत असताना पाहायला मिळतो आहे. खरं म्हणजे थोडंसं थांबायला गरजेचं होतं, कारण कौशल्यपूर्ण गोलंदाज आहे. गौरवचा फिरकी चालते. नेहमीच त्याची कौशल्यदार गोलंदाजी नेहमीच मैदानामध्ये चांगलं नजराणा दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. प्रत्येक चेंडू आणि चेंडू उत्कृष्ट पद्धतीने हाताळण्याचं कौशल्य त्याच्याकडे आहे. यावेळेला देखील एक विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकात 2 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या 12वर स्थिरावलेली आहे मैत्री 11 देदाळी संघाची. तर तिसरं षटक घेऊन येतो आहे गौतम. पाहूया गौतम 12 नंबरची जर्सी घेऊन राईट टाइम ओव्हर द विकेट कडून गोलंदाजी साकारणारा हा गोलंदाज आहे. पाहूया यावेळेला मात्र टोला दिला जातोय. आउट ऑफ द पार. लांबी जबरदस्त. धन्यवाद डीजे. तर आपण बघता आहे तर रोहनच्या फळीतून चांगला षटकार पाहायला मिळतो आहे. लांबी, उत्कृष्ट उंची आणि चांगल्या पद्धतीने षटकार आपल्याला इकडे पाहायला मिळाला. तर गोलंदाज गौतम यांच्या गोलंदाजीचा पहिल्या चेंडूवर आक्रमक हल्ला बोल पाहायला मिळतो. पुन्हा एकदा चेंडूला टोला दिला जातो आहे. पाहूया जजिंग नाही, कन्फ्युजन आलं आहे. चेंडू सीमारेषा, चौकार. धन्यवाद डीजे. यस, ॲज अ बॅक टू बॅक एक षटकार एक चौकार घेतो आहे फलंदाज. जबरदस्त नजराणा. 10 धावांची भर पडते. धावसंख्या 22 वर पोहोचते आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतानाच मात्र आक्रमकता सिद्ध करून दाखवताना फलंदाज पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंच उडी मारतो आहे, परंतु यावेळेला चकवा खाला जातो आहे. झेल टिपला जातो आहे. गडी बाद. कमांडी जे वाजाव. धन्यवाद डीजे.
तर नक्कीच एका बाजूला आपण बघता आहे देदाळे आदिवासी प्रीमियर लीग गाजवलेले फलंदाज, ते एका बाजूला गोलंदाजीचा नजराणा दाखवताना नक्कीच चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग गाजवलेले गोलंदाज काय कामगिरी होती आहे. नक्कीच एक षटकार, एक चौकार आणि विकेटचं पतन, हे कामगिरी, हे कौशल्य 3 चेंडूमध्ये पाहायला मिळालं. संदेश डीजे मास्टर मात्र यावेळेला एंटायर होतोय फलंदाजीसाठी. पाहूया गौतम अजय डीजे यांचा सुपुत्र गोलंदाजी साकारत असताना. नक्कीच स्लोवर चेंडू साकारला, हाफस्टमच्या बाहेर हलकासा टॅप केला जातो आहे आणि पॉइंटच्या माध्यमातून एकेरी धाव टिपली जाते आहे. नक्कीच धावसंख्येचा बदल होईल. धावसंख्या झाली आहे 23, 23 ऑन द बोर्ड. खूपच कौशल्यपूर्ण कामगिरीचा नजराणा देखील दाखवावा लागतो, कारण प्रत्येक चेंडू षटकार आणि चौकार घेऊन येत नाही. कधी कधी फसवा देखील मिळतो. ज्या पद्धतीने आपण बघितलं रोहन यांना चांगली खेळी साकारत होते, परंतु घाई अति केली. तर मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं सूरज याने षटकारांची हॅड्रिक मारून दाखवली आहे, तर मिलिंद याने विकेटची हॅड्रिक घेतलेली पाहायला मिळते आहे. आजच्या दिवसामध्ये कमालीची कामगिरी केली जात असताना स्ट्रेट ड्राईव्ह ग्राउंड रोडने खेळला जातोय. लॉंग ऑफला फटका, एकेरी धाव येईल. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते गौरव यांच्याकडून आणि चांगला थ्रो देखील येतो आहे. येस सर. तर नक्कीच उज्ज्वलजी पाटील यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. कमबॉक्सच्या माध्यमातून पांडवाज 11 प्रीमियर लीग आज 5वं वर्ष या क्रीडा महोत्सवाला या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर साकारलेला जात असताना मिड विकेटला घेतोय चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. तर नक्कीच 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 आपल्याला पाहायला मिळते. 28 ऑन द बोर्ड. तर नक्कीच पुन्हा एकदा चौथं षटक घेऊन गौरव येत असताना पाहायला मिळतो आहे. मागच्या षटकामध्ये 1, 2, 3, 4 आणि 6 धावा दिल्या गेल्या होत्या, त्याच्याकडून अनेक विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं होतं. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत असताना पाहायला मिळतो आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपरने कमाल केला, कलेक्ट केलाय करण. ओ वाजवडीजे. धन्यवाद डीजे. यस नवा फलंदाज येतो आहे अंकिश. तर गौरव यांच्यासाठी अशोक हाडळ यांच्याकडून 3 विकेटला लगातार 3 विकेट घ्या, 200 रुपये प्राइस जिंका. अनाउन्समेंट येते आहे. अशोकजी हाडळ यांच्याकडून 200 रुपयाचं प्राइस डिक्लेअर झालेला आहे. गौरव यांच्यासाठी घ्या 3 विकेट आणि 200 रुपये जिंका असं म्हटलं जातं आहे. तर नवा फलंदाज अंकिश येत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहूया एका बाजूला संदेश आपल्याला डीजे मास्टर, सुरेख फिरकीचा नाद आणि थोडसा बाहेर निघून हलकासा पुश केला गलीकडे. एकेरी धाव, दुसरीची मागणी होईल का? दुहेरी धाव. चांगला रनिंग द बिटवीनचा नजारा. ओहो, ये भी देखना बाकी था, उसे भी पूरा कर दिया है. बल्लेबाजों ने काफी अच्छी रनिंग द बिटवीन का नजारा. तर एका आपण बघू शकतात यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये करण याला, कारण करण यांचं देखील चांगलं कौशल्य आहे, चांगला आक्रमक फलंदाज आहे. यावेळेला यष्टिरक्षकाच्या भूमिकेमधून पाहायला मिळतो आहे. गौरवची सुंदरशी गोलंदाजी
आणि ज्या वेळेला गौरव असतो गोलंदाजीला एक चांगला यष्टीरक्षक असणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आपण बघितलं आता अमित यांना मात्र ज्या पद्धतीने स्टंप आउट करून पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता गौरवच्या चेंडूवर, परंतु फिरकीचा ना जादुई गोलंदाजी साकारणारा गोलंदाज गौरव आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला पाहूया अंकेश मात्र चांगल्या पद्धतीने सुरुवात करून देत असताना एक 2 धावांची जोड दिली जाते आहे. धावसंख्या 30 वर पोहोचलेली पाहायला मिळते. 30 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. आणि यावेळेला हलका टोला आहे, कॅचला कलेक्ट करता आला नाही, बचावला जात आहे. स्ट्राईकला रोटेड, फक्त एकेरी धावेचं कौशल्य दाखवलं जात आहे अंकेश यांच्याकडून. धावसंख्या 31. तसं पाहायला गेलं तर चौथं षटक मार्गस्थ आपण बघता आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. गौरव यांचं नक्कीच एक चांगली जादुई गोलंदाजी मात्र कामगिरी करत असताना पाहायला मिळते. पाहूया संदेश डीजे यावेळेला ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. तर गौरव यांचा चेंडू काय घेऊन येतोय नजराणा, आणि नक्कीच सुरेख चेंडू, कमालीची गोलंदाजी ह्याला म्हणतात. ब्रेक सिस्टम काय काम करते आहे. चेंडू टप्पा खाल्यानंतर हलकासा स्पिन होताना लेग ब्रेक केला जात असताना पाहायला मिळतो आपल्याला. यावेळेला मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईट आणि बाईज 2 धावा बोर्डावर लागतील आणि या 2ने परावर्तित केला जाईल. स्कोर धावसंख्या क्रॉस नाही. धावसंख्या 33. तर मजल कुठपर्यंत जाईल हे देखील पाहायला मिळणार आहे. एक चांगली धावसंख्येला गवसणी घालण्याचा प्रयत्न असू शकेल याही वेळेला. तसं पाहिलं तर नक्कीच सुंदरसं नजराणा धावसंख्येच्या माध्यमातून सुरुवातच चांगली करून दिलेली कृतिक या फलंदाजाने, परंतु त्यानंतर मोठे बिग हिटच्या माध्यमातून फलंदाज जास्तीत जास्त डकआउटला आल्याचं पाहायला मिळालं. तर या षटकामध्ये चेंडू 4 साकारलेले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. अजून सुद्धा 2 चेंडू म्हणजे एकंदरीत 8 चेंडू खेळायचे आहेत आपल्याला. यावेळेला परत एकदा बिग हिट शॉट करण्याचा प्रयत्न आहे. चकवा दिला जातो आहे. नक्कीच संदेशला मात्र बीट करून ठेवतो आहे. फिरकीचा नाद येतो आहे. स्पिनरची गोलंदाजी जादू दाखवताना गौरव यांची गोलंदाजी पाहायला मिळते आहे. नक्कीच थोडंसं सेट व्हायला मात्र संदेशला वेळ लागतो, परंतु जेव्हा सेट होतो तेव्हा आक्रमकता आणि हल्ला बोल मोठे फटक्यांचं साजरीकरण त्याच्याकडून पाहायला मिळते आहे. या वेळेला काय कामगिरी असेल ते देखील पाहायला मिळणार आहे. तर या षटकातला शेवटचा चेंडू, चौथं षटक, शेवटचा चेंडू गौरव घेऊन येतो आहे. आणि यावेळेला मात्र हेलिकॉप्टर खेळला जातो आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये. एकेरी धाव पूर्ण केली जाईल. 1 धाव पूर्ण केली जाते. षटकाची होती समाप्ती. धावसंख्या 34 वर सिरावलेली 4 षटकांच्या समाप्तीनंतर. तर गडी बाद झालेले आहेत ते म्हणजे 5 वाजव DJ. धन्यवाद DJ. तर नक्कीच 4 गडी बाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे. तर शेवटचं षटक घेऊन येतो आहे गोलंदाज. शेवटच्या षटकाची करामत निशांत. पाहूया निशांत यांची गोलंदाजी. शेवटचे 6 चेंडू. संदेश ऑन स्ट्राइक पाहायला मिलता है, तो देखते हैं नजारा आखिरी ओवर का। संदेश ऑन स्ट्राइक देखने को मिल रहे हैं। क्या होगा करिश्मा कुदरत का, देखेंगे अच्छे शॉट, क्या गेंदबाज करेगा बेहतरीन गेंदबाजी का नजारा इस वक्त में उठाया, गेंद को लगाया है, बेहतरीन सा छक्का। कम ऑन डीजे बाज आओ। धन्यवाद डीजे। बिल्कुल, मैंने अभी अभी कहा था कि संदेश थोड़ा सा समय लेते हैं, वक्त लेते हैं, लेकिन जब भी पारी को शुरुआत करते हैं आक्रामकता दिखाते हैं। बड़े शॉट के साथ में 6 में तब्दीली आई, स्कोर बना है 4-0, 40 पे पहुंचा है स्कोर इस वक्त। यॉर्कर की गेंद, हेलीकॉप्टर शॉट मिड ऑन में, खराब फील्डिंग का नजारा, एक से संतुष्ट होना पड़ेगा। फिर भी बिल्कुल लॉन्ग ऑन के फिल्टर्स ने बहुत ही अच्छे अपने तरीके से कोशिश दर्शाई, रोका गया बल्लेबाजों को 1 पे।
तो 41 धीरे से सरकता हुआ स्कोर बिल्कुल बहुत ही बढ़िया नजारे के साथ में आपसी तालमेल दिखाने का प्रयास बल्लेबाजों में दिखाई दे रहा है इस वक्त में। क्या शॉट कवर में फिल्टर्स कलेक्ट करेगा, तब तक एक पूरा दूसरे की मांग हो सकती है, रिस्क भी हो सकता है, खतरा भी है। खतरा उठाने के लिए, जोखिम उठाने के लिए बल्लेबाज तैयार है और 2 रनों का इजाफा इस वक्त पहुंचा दिया है। फिर एक बार 43 रन 43 ऑन द बोर्ड, काफी अच्छी तब्दीली देने का प्रयास है। आखिरी ओवर है, बड़े शॉट के लिए कोशिश जारी है, तो गेंदबाज कहीं ना कहीं पे रुकाने के लिए कोशिश। फुल टॉस और फिर एक बार लंबाई ऊंचाई का दोनों का सुनहरा संगम। धन्यवाद डीजे। स्कोर बना है 49। बिल्कुल 4 गेंदे पेश कर चुके हैं निशांत। आक्रामकता बुलंदी वाले शॉट का नजारा दिखाया जा रहा है। आत्मविश्वास को दुगुनित किया गया है। देखते हैं यहाँ पे इस वक्त गेंदबाज क्या वापसी देंगे अजय डीजे के लिए। यहाँ पे आगे बढ़ के खेलना चाहते, बहुत ही बढ़िया लेंथ लाइन का इस्तेमाल किया, अच्छी गेंद को साकारा, बिल्कुल बढ़िया गेंद आई। आखिरी गेंद रहेगी नजारा इस इनिंग का। और बल्लेबाज देख रहे हैं अंकेश, बहुत ही बढ़िया नजारा, एक छक्के की सहायता से पारी को संभालते हुए खेल रहे हैं 11 रनों पे। बहुत ही बढ़िया योगदान है। बिल्कुल बिल्कुल, तो एक तरफ संदेश डीजे है अच्छा योगदान देते हुए। आखिरी गेंद देखते हैं नजारा क्या होगा। थोड़ा सा सफल होके खेला है यहाँ पे इस वक्त मिड विकेट की तरफ में, और यहाँ पे विकेट का पतन। 1 रन पूरा हो चुका है, लेकिन स्कोर बना है 5-0, 50 ऑन द बोर्ड, 51 टू विन। तर आयोजक कमिटी जितेंद्र वाडान आणि प्रदीप चौधरी, पुढच्या सामन्याचं काय नियोजन आहे तर नक्कीच 51 धावांचं विजयी लक्ष मात्र दिलं जात असताना इकडे पाहायला मिळते आहे अजय डीजे संघाला मैत्री 11 देदाळी संघाकडून। पाहूया, एक बलाढ्य संघ एका बाजूला, तर एका बाजूला बलाढ्य गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळेल। खूपच चुरसपूर्ण सामना नक्कीच आजच्या दिवसात एक चांगली खेळी मात्र पाहायला मिळणार आहे। कालच्या दिवसामध्ये संघर्ष चिंचणी विरुद्ध वसाई बेनापट्टी या संघांमध्ये चुरसपूर्ण क्वालिफायरचा सामना झाला आणि शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून बेनापट्टी संघाने विजय प्राप्त करून क्वालिफायर झालेला आहे। महाफिनाले डे 16 तारखेला आपल्याला संडेला आपल्याला तो संघ या मैदानावर पुन्हा एकदा पाहायला मिळेल, कारण एक चांगला बलाढ्य संघ आहे आणि त्याच्यातून काय कामगिरी कशा पद्धतीने नियोजन असेल ते मात्र येणारा संडे फिनाले डे आपल्याला सांगणार आहे काय असणार आहे। चला लवकर लवकर मैदानात फलंदाजाने उतरायचं आहे आणि कामगिरीला सुरुवात करायची आहे।
यस गौतम आणि करण पाहूया ही जोडी मैदानात उतरताना 51 धावांचं विजयी लक्ष घेऊन उतरलेली आहे. तर एका बाजूला मैत्री 11 देदाळे गोलंदाजी साकारणार आहे. पाहूया कुठल्या पद्धतीचा नजराणा दाखवते आहे. तर विचार केला एक चांगला सपोर्टर्स अजय डीजे मात्र संघाला आपल्याला घेऊन चालत असताना पाहायला मिळतो. तर अजय यांचा सुपुत्र गौतम ऑन स्ट्राईक आपल्याला करताना पाहायला मिळेल. तर करण नॉन स्ट्राईकला आपल्याला उभा पाहायला मिळेल. पाहूया ही जोडी 2 वर्षापूर्वी मात्र कमाल दाखवलं होतं. अजय डीजे क्वार्टर फायनलला आला होता संघ आणि त्यानंतर मात्र थोडंसं निराशा झाली होती संघर्ष चिंचणी सोबत खेळताना आणि त्या वर्षी संघर्ष चिंचणी मात्र महाफिनाले आपल्या खिशात घेतला होता. या टुर्नामेंटचा किताब जिंकला होता. तर काही ऐतिहासिक घटना मात्र आपल्याला नक्कीच कधी कधी ऐकायला मिळतील आमच्या मुखातून आपल्या शब्दातून. तर काही आठवणी असतात त्यांना उजाळा देणे गरजेचं असतं. कारण पांडवाज 11 प्रीमियर लीग गोलंदाजाचं नाव प्रतीक स्वस्तिक. तो गोलंदाज स्वस्तिक पहिला चेंडू घेऊन येतो आहे राईट टाइम वर द विकेट. पाहूया पहिलाच हलका फुलका चेंडू बीट केलं जात आहे फलंदाजाला. नक्कीच व्हेरिएशन दाखवलं पहिल्या चेंडू मध्ये खतरनाक चेंडू साकारला. तसं पाहायला गेलं ते 5 ते 10 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी स्वस्तिक साकारत असताना पाहायला मिळतो आहे. मीडियम फास्टर चेंडू साकारला. पाहूया पुन्हा एकदा स्टाईल मात्र अलग अंदाज दाखवते आहे. कधी कधी वाटतं की लेफ्ट हँड गोलंदाजी करतो की काय परंतु नाही राईट हँड वर द विकेट्स कडून आपल्याला गोलंदाजी साकारताना हा गोलंदाज स्वस्तिक पाहायला मिळतो आहे. तर गौतम मात्र नक्कीच 2 चेंडू चकवे खात असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. 2 छोटी छोटी बिंदियां इस वक्त बोर्ड पे लगी हुई नजर आती है. यावेळेला मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू खूपच क्लोजिंग आपल्याला पाहायला मिळाला. खूपच सुंदर गोलंदाजी स्वस्तिक शांत सुरुवात मात्र पाहायला मिळते आहे. यावेळेला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आहे. मिड ऑफ कडे हलकासा पुश केला जातो आहे. सांगितलं जाते पुश करो खुश रहो आबाद रहो. खातं उघडलं जाते आहे संघासाठी. अजय डीजे आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाजी 51 धावांचं विजयी लक्ष स्ट्राईकला रोटेट केलं जात आहे. कारण ऑन स्ट्राईक आपल्याला यावेळेला पाहायला मिळेल. तर नक्कीच एक उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपण बघता आहे. चौथ्या चेंडूवर खातं उघडण्याची संधी मात्र गौतमला मिळाली. कारण यावेळेला मात्र यॉर्कर होण्याच्या आधीच फुल टॉस करून खेळला ग्राउंड रूटने. पुन्हा एकदा मिड ऑफ कडे येतोय चेंडू. खूपच सुरेख पद्धतीची गोलंदाजीचा नजराणा आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच दरम्यान वर झाली ना षटकाची समाप्ती झाली आहे. तर नक्कीच मुकेश मडवे यांचं देखील व्यासपीठावर स्वागत आहे. तर आपल्या सगळ्यांचे लाडके उज्ज्वल पाटील ह्याने मात्र पांडवाज 11 प्रीमियर लीगला 11,111 रुपयाची देणगी जाहीर केलेली आहे. एकदा उज्ज्वल दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचा आहे. पांडवाज 11 जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. उज्ज्वल पाटील 11,111 रुपयाची देणगी. गोलंदाज अंकेश येतो आहे. पाहूया गौतम आणि करण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 1 पाहायला मिळते. स्वस्तिक यांची गोलंदाजी पॉवर प्ले सुंदर षटक हाताळलं नक्कीच दाखवून दिलं. उत्तम गोलंदाजीचा नजराणा मात्र साजर केलेला आपल्याला पाहायला मिळाला. खूपच कमालीचं. तर दुसरं षटक मात्र अंकेश आपल्याला पाहायला मिळतो आहे. अंकेशच्या माध्यमातून काय खेळ
गोलंदाजीच्या माध्यमातून नजराणा पाहायला मिळेल. पाहूया कर्णधार पद सांभाळताना गोलंदाजीचा नजराणा यावेळेला गौतमान स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे. मागच्या षटकात देखील ऑन स्ट्राईक होता, या षटकात देखील ऑन स्ट्राईक आहे. राईट टाइम ओव्हर द विकेट, यॉर्कर लेंथ हलकासा कट, डिक्लेअर झोन बिहाइंड द विकेट. कमॉन, सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. ते एकेरी धाव खातं उघडणं दिल्यानंतर मागच्या षटकामध्ये यावेळेला मात्र पहिल्या चेंडूला एक चांगला चेंडू फळी दाखवण्याचा फटका दाखवण्याचा प्रयत्न इकडे मात्र गौतम, परंतु इनसाइड एज झालं, डिक्लेअर झोन मध्ये गेला. कारण ऑन स्ट्राईक यावेळेला टोला दिला जातो आहे लॉंग ऑनला. बिग हिट, 6 कमांडी जेव्हा जाव. धन्यवाद डीजे. यस, आज गुरुवार है, बाबा साईं का वार है, डीजे मास्टर के द्वारा बाबा का गुणगान है. नक्कीच सुंदरसे गाणं आपल्याला साईबाबांचं. तर मैदानात मात्र षटकार घेऊन येताना करणला पाहायला मिळालं. कमालीचा फटका, आक्रमक हल्ला, कारण उद्दिष्ट आहे विजय साध्य करण्यासाठी कामगिरी केली जाईल, यात काय वाद नाही. नाद करायचा आहे. यावेळेला मात्र खराब चेंडू येतोय, हाफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू वाईडच्या इशाराला घेतला जातो आहे. धावसंख्येचा फेरबदल आपल्याला पाहायला मिळेल. 9 धावा बोर्डावर पाहायला मिळत आहेत. करण पुढच्या चेंडूसाठी सज्ज, पुन्हा एकदा आखूड टप्पात आहे. लेंथ लाईन बिघडली आहे का, एकदा बिघडून जाते आहे. बॅक टू बॅक दुसरा वाईडचा चेंडू आपल्याला हाताळत असताना अंकेश मात्र गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे. पाहूया लेंथ लाईन पकडेल का, झटकन गोलंदाजीसाठी सज्ज. यावेळेला मात्र टोला दिला जातोय, फटका चुकतोय, पॉइंटला झेल येतोय, गडी गारद होतोय. धन्यवाद डीजे. यस, झटपट गोलंदाजी अंकित देत असताना नक्कीच एक चांगला षटकार आणि त्यानंतर 2 वाईट आणि नंतर विकेट मात्र पतन करून दाखवली. चेंडू पुन्हा एकदा वाईटच्या इशाऱ्यालाच जात असताना करण याने मात्र आत्मविश्वास दाखवला. फटका काही सुरेख बसला नाही. पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात, त्याच्याकडे झेल ठेवून दिला. यावेळेला पुढे सरसावून येता येता मात्र उंच टोला दिला जातो आहे. 1 बाउन्सिंग चौकार घेतो आहे. धन्यवाद डीजे. तर गौरव मात्र येता येताना चौकार ठोकून दाखवतोय. धावसंख्या 14 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. तर या षटकातले चेंडू झालेले आहेत ते म्हणजे 4. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गौरव यांच्यासाठी. यावेळेला मात्र मिड विकेटला जागा बांधून खेळतो आहे. पॉवर प्लेचा आनंद घेताना पाहायला मिळतोय. येतोय चौकार. धन्यवाद डीजे. तिसरं षटक घेऊन येतो आहे गोलंदाज. सॉरी येस सॉरी सर. तर बॅक टू बॅक 2 चौकार मात्र ठोकले जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
यावेळेला पुन्हा एकदा हुप केला जातोय शॉटला. पंचांचा इशारा. चौकाराची हॅट्रिक. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. यस, चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या 22. तर नक्कीच चौकाराची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते आहे. सुंदर सुंदर फटकेबाजी आजच्या दिवसात बघितलं. सूरजने पलटपाडाकडून षटकारांची हॅट्रिक साकारली. गोलंदाज मिलिंदने विकेटची हॅट्रिक साकारली. तर आता गौरव मात्र अजय डीजे कडून चौकाराची हॅट्रिक देत असताना काय नाव दर्ज केलं जात आहे. सुंदर सुंदर आजचा दिवस. नक्कीच पांडवाज 11 प्रीमियर लीग गाजते आज. मात्र धमाल क्रिकेट आणि धमाल क्रिकेट. कारण जसं जसं स्पर्धा पुढे पुढे सरकत जाते, जल्लोष, आनंद आणि आनंदच आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदान गाजताना आपल्याला आनंद देताना क्रिकेटर्स पाहायला मिळत आहेत. तर आनंद लुटता आहेत समस्त क्रिकेट प्रेमी रसिक गण. तर यावेळेला गोलंदाज स्वस्तिक पुन्हा येतो आहे. तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा खूपच चांगल्या पद्धतीने धावसंख्या 22 वर स्थिरावलेली. सरासरी 11 आपल्याला पाहायला मिळते आहे. 2 षटकांमध्ये काय सुंदर कामगिरी अजय डीजे. सुरुवातीला वाटलं होतं ज्या पद्धतीने एक विकेट गेली करणची की चांगला कमबॅक पुन्हा करतील की काय, परंतु नक्कीच नजराणा दाखवला गौरवने. आणि यावेळेला हलकासा चेंडू कट झालेला आहे. डिक्लेअर झोन मध्ये जातो आहे. एकेरी धाव स्ट्राईकला रोटेट केलं जाईल. एका बाजूला गौतम आणि गौरव ही जोडी कामगिरी करत असताना पाहायला मिळते आहे. तर पुन्हा एकदा स्ट्राईकला गौरव आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूपच चांगली कामगिरी गौरव याच्याकडून होताना पाहायला मिळते आहे. रिवर्स स्वीप. ओह यस, सुपर हिट शॉट. धन्यवाद डीजे. धन्यवाद. पंच 2च्या डिक्लेअर करून गेले का? यस, 2 डिक्लेअर झोन. नक्कीच सुंदर रिव्हर्स स्वीपचा फटका काय साकारला, परंतु थोडासा थडम्यांकडे गेला आणि षटकाराच्या जागेवर फक्त 2 धावा मिळालेत. हा मात्र गौरवला झालेला आहे. 4 धावांचा तोटा. वैयक्तिक धावसंख्येला चांगला भरारी देण्याचा फटका होता. काय व्हेरिएशन दाखवला. टाळ्यांचा गजर झाला सुंदर फटक्यासाठी. यावेळेला मात्र फाईनला क्षेत्ररक्षण आणि त्याला चकवा देऊन एकेरी धाव टिपली जाते आहे. धावसंख्या 1 ने वाढते आहे. आता मात्र धावसंख्या आपण बघू शकता 26-26 ऑन द बोर्ड. खूपच चांगली सुरस पाहायला मिळते आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 51 धावांचं विजयी लक्ष्य आहे. तर नक्कीच 15 चेंडू आणि किती धावा पाहिजेत? 25, बरोबर ना? 25 धावांची गरज. 15 चेंडू 25 धावांचं लक्ष लागलं गेलेलं आहे. नक्कीच उंची गाठावी लागेल. नो मॅन प्लेस मध्ये लँडिंग केला चेंडू. चकवा दिला क्षेत्ररक्षकाला. दुहेरी धाव्याची मागणी आहे. 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मात्र अजय डीजे कामगिरीला लागलेला आहे. फटकेबाजी साकारताना पाहायला मिळतो आहे. इरादे बुलंद करून खेळी साकारताना पाहायला मिळतो आहे. कौशल्याचं साजरीकरण देताना पाहायला मिळतो आहे. करावं लागेल, झुंजावं लागेल, घाम गाळावा लागेल. यावेळेला स्ट्रेट ड्राईव्हला खेळण्याचा प्रयत्न. संदेश मात्र चेंडूवर येतो आहे. झेल टिपतो आहे. बिल्कुल बहुत ही बेहतरीन तरीके से पकड़ा गया कैच को और गौतम को डकआउट में वापस भेज दिया है। गेंदे हो चुके हैं 5, 13 गेंदे शेष बची हुई है इस वक्त। 13 गेंदे 23 की दरकार शेष है।
ऐसा वक्त लाओ, जो लोग तुम्हें ताना मारने में अपना वक्त लेते थे वो लोग तुमसे मिलने के लिए बेताब हो जाए। ऐसा कुछ करिश्मा करो, ऐसा कुछ इतिहास बनाओ कि लोगों की नजर तुम्हारी ओर पड़े। इस वक्त बेहतरीन शॉट तो है छक्के के लिए। धन्यवाद डीजे। चला पुढच्या सामन्याचं आयोजन कमिटी अजून डिक्लेरेशन आलेलं नाही आमच्याकडे। तर बहुत ही बढ़िया एक शॉट को आते आते तब्दील किया निशांत ने, बेहतरीन नजारा दिखाया। अभी 12 गेंदे और 17 की दरकार शेष बची हुई है, तो देखते हैं 12 गेंदे 17 अजय डीजे क्या हासिल करेगा या फिर मैत्री 11 देदाली रोक पाएंगे। बेहतरीन गेंदबाजी से गेंदबाज गणेश गणेश यस गणेश की गेंदबाजी देखते हैं क्या विघ्न हरेंगे। मैत्री 11 देदाले के लिए कल को आसान बनाने के लिए आज आपको कड़ी मेहनत करनी पड़ेगी। सपनों को उजागर करना है तो संकटों से खेलना पड़ेगा, संघर्ष दिखाना पड़ेगा। बिल्कुल मैदान तैयार है, खेल तैयार है, ऊंची उड़ान है लेकिन लंबाई नहीं है। कैच पकड़ा गया है, कमांडी डीजे बजाओ। धन्यवाद डीजे। एक बहुत ही बेहतरीन बड़ा शॉट खेलने का प्रयास रहा लेकिन गौरव की वापसी डकआउट में बिल्कुल यहाँ भी देखा गया है एक बड़े शॉट को तब्दील करना चाहते थे। 11 गेंदे 17 की दरकार शेष बची हुई है। गणेश की बेहतरीन गेंदबाजी विघ्नहर्ता के रूप में पहले ही गेंद में साकारी बड़ी विकेट। कहते हैं अगर आप सफल होना चाहते हैं तो आपको अपने काम में एकाग्रता लानी पड़ेगी, बिल्कुल एकाग्र बनना पड़ेगा, जीत के लिए कोशिश करनी पड़ेगी। दोनों तरफ तगड़ा मैच चलता हुआ 11 गेंदे 17 की दरकार अभी भी शेष है। रोमांच ही दिखाई दे रहा है। 17 की दरकार अभी भी शेष, 11 गेंदे 17। नए बल्लेबाज प्रीतेश मैदान के बीच में, देखते हैं प्रीतेश क्या रंग लाएंगे। वैसे तो निशांत ने एक छक्का डटा दिया है लेकिन गणेश उभरते हुए बहुत ही बढ़िया तरीके से गेंदबाजी को साकारते हुए नजर आ रहे हैं। अगली गेंद राइट आर्म राउंड द विकेट से गेंदबाजी साकारते हुए नजर आए हैं। बहुत ही खूबसूरत गेंद डॉट किया, फिर एक बार 17 बना हुआ है खतरा बिल्कुल अजय डीजे के लिए, क्योंकि गणेश गेंदबाजी 10 गेंदे और 17 की जरूरत अभी भी शेष है। बड़े 2 शॉट नजारे लेके आ सकते हैं लेकिन गणेश की खूबसूरत गेंदबाजी साकार रहे हैं। बहुत ही बढ़िया योगदान इस वक्त में देखिए, छेड़ा नहीं, वाइड का इशारा आया और एक अतिरिक्त रन बना हुआ है। 10 गेंदे 16 की दरकार, जो खतरा था उसको तोड़ दिया है वाइड के माध्यम से। बिल्कुल अजय डीजे के लिए बना हुआ था खतरा, क्योंकि उस टाइम में गौरव की एक अच्छी विकेट पतन हुई, फिर बाद में डॉट गेंद आई खूबसूरत तरीके से। अभी भी 10 और 16 यहाँ पे देखिए यॉर्कर लाइन की गेंद, बहुत ही बढ़िया योगदान दिया जा रहा है। लेफ्ट हैंड बल्लेबाज है, क्या स्ट्राइक को रोटेट करके सामने वाले बल्लेबाज को लेके आएंगे निशांत। हालांकि जो बड़े शॉट से एक जाने जाते हैं निशांत, 6 की सहायता से इस वक्त अपना खेल का प्रदर्शन दिखा रहे हैं।
यहाँ पे देखिए फिर एक बार बीट किया गया है। ये नजारा खास है मैत्री 11 के लिए, बढ़िया नजारा है क्योंकि गेंदे डॉट 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 आ रही है। देखा है हमने पहली विकेट, फिर डॉट, फिर डॉट, फिर डॉट, 4 गेंदे, कोई स्कोर नहीं, सिर्फ एक वाइड का नजारा दिखाया है। तो अभी आने वाली 8 गेंदे है, 16 की दरकार शेष बनी हुई है। तो ये कहां तक जाएगा मैच, कौन करेगा हासिल इस मैच को, क्योंकि आगे बढ़ते रहना है, बढ़ते रहना है। जीत को अगर पाना है तो कोशिश जरूरी है। कोशिश अगर आप करते हैं तो लेके आ सकते हैं इस मैच को, लेकिन करना पड़ेगा, जो नहीं है वो दिखाना पड़ेगा। देखते हैं लेफ्ट हैंड बल्लेबाज प्रीतेश पूरी तरीके से बीट हो चुकी है। यहाँ पे फिर एक बार बेहतरीन गेंदबाजी का नजारा दिखाया गया है। खूबसूरत गेंदबाजी, उम्मीदों से भी बढ़कर गेंदबाजी, जिस उम्मीद से कप्तान ने यहाँ पे गणेश की ओर दिया था गेंदबाजी का नजारा। यस, क्या मैडम ओवर का नजारा दिखा सकते हैं इस वक्त? यहाँ पे देखिए खूबसूरत गेंदबाजी, बिल्कुल एक वाइट रन तो दिया है यहाँ पे। 6 के 6 गेंदे डॉट, बहुत ही बढ़िया नजारा। चलते डीजे मास्टर के पास, वाह जब डीजे। धन्यवाद डीजे। यस, पुढचा सामना कनिकपाडा विरुद्ध चरी कोटबी, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी लगेच, कारण सामना आता संपणार आणि लगेचच आपल्याला उतरायचं आहे मैदानाच्या आत। तर कनिकपाडा विरुद्ध चरी कोटबी संघाचे कर्णधारांनी यायचं आहे। तो चलते मैदान के बीच में बहुत ही बढ़िया नजारा है क्योंकि 6 गेंदे 16 की दरकार शेष है और गणेश की गेंदबाजी क्या रंग लाई, डॉट डॉट डॉट, 6 गेंदे डॉट नजर आई। बिल्कुल खतरे में पड़ा है अजय डीजे का टीम, लेकिन क्या सवारेंगे गेंदबाज? बॉलर अमित आहे का? बॉलरचं नाव काय? अमित। देखते हैं अमित इस वक्त क्या गेंदबाजी साकारते हैं। बल्लेबाज निशांत ऑन स्ट्राइक रहेंगे इस वक्त। एक हुनर है, किनारा लिया अंदरूनी डिक्लेयर जोन में, 1 में तब्दीली, 5 गेंदे 15 की दरकार शेष है। अभी अमित को थोड़ा सा हुनर दिखाना पड़ेगा। गणेश ने तो अपना काम कर दिया है, जिम्मेदारी पूरी तरीके से उठाई, रोका गया 6 गेंदों में डॉट 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 गेंदों की सहायता से, और मैत्री 11 टीम को काफी अच्छे मुकाम पे लाके खड़ा कर दिया है। लेकिन टेनिस क्रिकेट के इस मैचेस में कुछ कहा नहीं जा सकता है, कहाँ मैच कैसे चली जाएगी ये बताना बहुत ही मुश्किल होता है। लेकिन तगड़ा मैच है, रोमांचित और रोमहर्षित करने वाला मैच जरूर देखने को मिलता हुआ इस वक्त। बहुत ही बढ़िया नजारे के साथ में अमित की अगली गेंद, लेफ्ट हैंड बल्लेबाज इस वक्त फिर एक बार प्रीतिश ऑन स्ट्राइक। 5 गेंदे 15 की दरकार है, बराबर ना? 5 गेंदे 15 की दरकार अभी भी शेष है। देखते हैं 15 रन क्या हासिल कर लेगी अजय डीजे। फंसे हुए हैं, स्ट्राइक को रोटेट अभी बलिदान तो देना ही पड़ेगा प्रीतेश को इस वक्त, क्योंकि स्ट्राइक रोटेट करना जरूरी है। ये गलतियां पहले पिछले ओव्हर में करनी चाहिए थी। कमॉन डीजे, घेऊया आनंद डीजे मास्टरचा। 4-14 ना? धन्यवाद डीजे। तो बहुत ही बढ़िया योगदान रहा यहाँ पे स्ट्राइक रोटेट का, एक जो प्लानिंग बनाया है। देखते हैं इस वक्त 4 गेंदे 15 की दरकार अभी भी शेष है, तो क्या अजय डीजे इस वक्त में हासिल करेंगे? एक बड़े शॉट के नज़ारे लेके आना है। 4 गेंदे
ये उठाया तो है, लंबाई नहीं नाप पाए हैं। कैच ड्रॉप किया गया है, एक पूरा है, दूसरी की मांग। दौड़ना चाहिए था यहाँ पे, तो देखना कुछ नहीं है, दौड़ना है खाली। बिल्कुल रनआउट के माध्यम से एक और झटका। कम ऑन डीजे। तो डीजे बिल्कुल बहुत ही बढ़िया गेंदबाजी। अभी तो 3 गेंदें शेष है, 15 की दरकार अभी भी शेष है। ये मुकाम तय करने के लिए नए बल्लेबाज आए, यश। यश यश हॅलो, चरी कोडबी कनिकपाडा संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं आहे. यहाँ पे देखे डिक्लर जोन में गेंद, बिल्कुल अभी तो मुश्किलें है। अजय डीजे कंपलसरी चेस है, कंपलसरी चेस है। बिल्कुल बिल्कुल। साहिल साहिल कडू ह्याने मंडळामध्ये संपर्क साधायचा आहे. खूबसूरत गेंदबाजी। यहाँ पे तो मैं जरूर प्रशंसा करूंगा गणेश की, क्योंकि उनके माध्यम से मिडन ओवर आई और बहुत ही बेहतरीन तो शॉट लगाया है। तब्दीली 6 के लिए है। कमांड डीजे। डॉन का पकड़ना मुश्किल नहीं, नामुमकिन भी है। हाँ, धन्यवाद डीजे। आखिरी गेंद 7 की दरकार है। कंपलसरी चेस है, कंपलसरी चेस है, कंपलसरी चेस है। देखते हैं, मुश्किलों में आ पड़ा है ये मैच। देखते हैं जे डीजे। और ओवर की समाप्ति। खूबसूरत गेंद, चाहते थे छोड़ू वाइट आ जाए तो छक्के का मौका मिलेगा। हॅलो हॅलो, चरी कोडबी कनिकपाडा डॉन कनिकपाडा संघाचे गौरव. कर्णधार चरी गौरव. कोडबी